नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा 5वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी काब्दे हॉस्पिटल कॉम्प्लेक्स महावीर सोसायटीजवळ शिवाजीनगर नांदेड येथे नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा 5वा वर्धापन दिवस व डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांची नांदेड येथील वैद्यकीय सेवेची 48 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रुग्णांसाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये किडनी तपासणी, ECG, शुगर, हिमोग्लोबिन अशा विविध प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी अनेक रुग्णांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला. आज आमच्या हॉस्पिटलला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि काब्दे सरांचे सीनियर काब्दे सर व्यंकटेश काब्दे सरांचे 47 वर्ष आरोग्य सेवेत संपन्न झाले आहेत. तर त्या निमित्ताने हा महा आरोग्य शिबिर हे केला गेला आहे, आयोजित केला गेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ECG, किडनीची तपासण्या, थायरॉइडची तपासणी, शुगर, हिमोग्लोबिन अशा तपासण्या मोफत सुमारे ऑलमोस्ट 250 पेशंट 250 पेशंटचे फ्री तपासण्या आपण करण्यात येतात आहे. प्लस त्याच्याबरोबर सगळे सुपर स्पेशलिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला पण होऊन राहिला. हॉस्पिटलमध्ये सगळ्याच म्हणजे टॉप टू बॉटम सगळ्याच फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. एक तर म्हणजे हृदयाच्या तपासण्या, पोटविकार तज्ज्ञ, मधुमेह, हॉर्मोन्सचे विकार, मग मेंदूचे विकार, डायलिसिस, ICUचे तज्ज्ञ सेवा, प्लस हाडांची ठिसूळदार तपासण्यासाठी वेगळे अत्याधुनिक मशीन्स आहेत. प्लस इमर्जन्सी सेवा 24 तास MD डॉक्टर उपलब्ध आहेत. तर अशा रीतीने आम्ही एकदम सरळ मार्गाने सगळ्यांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न नेहमी करत राहतो. रुग्णांसाठी एकच मेसेज आहे की तुम्ही तुमच्या नियमितपणे जसं 6 महिने 3 महिने जसं पण डॉक्टर तुम्हाला सल्ला देतात त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या तपासण्या करत राहा आणि वजनाकडे लक्ष द्यावे. बस. आज नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं एक जनरल तपासणी आणि काही महत्त्वाच्या अशा तपासण्या केल्या जात आहेत. उदाहरणार्थ रक्तामध्ये साखर किती आहे, ECGमध्ये काही दोष आहे का, किडनीमध्ये काही दोष आहे का, अशा ज्या मुख्य तपासण्या आहेत त्या मोफत या ठिकाणी या शिबिरामध्ये करण्यात येत आहेत. कारण बरेच आजार असे असतात की ज्याची आपल्याला कल्पना नसते. उदाहरणार्थ आपलं BP वाढलेलं आहे की नाही याची आपल्याला कल्पना येते, मग लघवा झाल्यावर मग आपण पश्चाताप करतो. किंवा साखर जे आहे त्याचे सगळ्यांनाच काही साखरेचं म्हणजे लघवी जास्त होणे वगैरे वगैरे ते म्हणजे सगळ्याच लोकांना होत नाही. म्हणजे 50% लोकांना काही लक्षातच येत नाही की आपल्याला हा आजार आहे म्हणून. तर हे सगळे आजार जे आहे वेळेवर त्याचं निदान व्हावं आणि वेळेवर उपचार व्हावा या दृष्टीनं अशा शिबिरांचं महत्त्व आहे. आणि म्हणून हे शिबिर नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं आज या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्याच्यामध्ये ECG, साखरेची तपासणी, किडनीची तपासणी या सर्व तपासण्या मोफत करण्यात येत आहेत. सर, आपल्या हॉस्पिटलमध्ये आता हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रकारचे सुपर स्पेशालिस्ट आहेत. या ठिकाणी 3-4 हृदयरोग तज्ज्ञ आहेत. मग नंतर इथं मेंदूच्या विकाराचे स्पेशल तज्ज्ञ आहेत डॉक्टर राठी म्हणून. पोटाच्या विकाराचे सुपर स्पेशालिस्ट आहेत या ठिकाणी कैलास कोल्हे म्हणून. आणि इतर तपासण्यासुद्धा म्हणजे इथं अँजिओग्राफी आहे, अँजिओप्लास्टी आहे, ज्या म्हणजे पुढच्या वाढलेल्या मोठ्या तपासण्या आहेत. त्याप्रमाणे CT स्कॅनची इथं व्यवस्था आहे. लॅबोरेटरीच्या जवळजवळ सगळ्या प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी करण्यात येतात. एक अतिशय उत्तम असं फिजिओथेरपी सेंटर आहे. या सेंटरमध्ये जे काही उपकरणं आहेत ती पूर्ण महाराष्ट्र म्हणजे कदाचित मराठवाड्यात तर कुठं नाहीतच, पण अशी शेकडो उपकरणं आहेत जी परदेशातून आणण्यात आलेली आहेत. आणि या फिजिओथेरपी सेंटरमध्ये या ठिकाणी पाटील चालवतात. त्या ठिकाणी त्या फार अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं फिजिओथेरपी सेंटर कदाचित मराठवाड्यातले सर्वात उत्कृष्ट सेंटर असेल इक्विपमेंटच्या दृष्टीनं आणि सर्व तंत्राच्या दृष्टीनं. तर हे इथं या ठिकाणी कार्यरत आहे. मिसेस पाटील हे चालवतात या ठिकाणी. सर, हृदयरुग्णांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कारण आपण पूर्वी जे आहे जे आपल्या संस्कृतीत होतं ते आपण दररोज काहीतरी व्यायाम करावा, म्हणजे आहारामध्ये आपण काळजी घ्यावी की काय मला आवडेल ते खायचं नाही. मध्ये आपण जे ना त्याच्या प्रमाणात सगळ्या गोष्टी ज्या आहेत योग्य प्रमाणात म्हणजे प्रथिनं, प्रोटीन्स आणि
चरबी या सगळ्या गोष्टीचं प्रमाणात खायला पाहिजे. आता तसं नाही राहिलं. आता जे काय गोड दिसलं तर खा भरपूर, तळीव असेल तर खा भरपूर, हे सगळे जे पदार्थ जे आहेत ना, अशा प्रकारचे फार लोकांना, विशेषतः तरुण लोकांमध्ये आईस्क्रीम आहे किंवा असे कुठलेही पदार्थ मनात येईल तितकं खावं. परिणाम त्याचा काय होतो की रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, चरबीचं प्रमाण जे आहे ते वाढत जातं. मग त्याच्याने काय लगेच त्रास होत नसतो. तर असं आहे ते हळूहळू आपल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या ब्लॉक होतात थोड्या आणि मग नंतर ते 70% वर ब्लॉक झाला, माझ्या पुढे वेगवेगळ्या प्रकारचे, मग तो लकवा असो, हार्ट अटॅक असो, अशा प्रकारचे सर्व आजार यातून उद्भवतात. आणि त्याला म्हणजे एक तर आपला म्हणजे व्यायाम कमी होणे आणि दुसरं म्हणजे ज्याच्यामध्ये खाण्यामध्ये कसल्याही प्रकारचा निर्बंध नसणे, या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.